खोल निळ्या समुद्राखाली धोकादायक शार्क टोळी त्या दिवशी पुन्हा शिकार करत होती. ही टोळी एवढी भीतीदायक होती की जेव्हाही त्यांनी तोंड उघडले तेव्हा सगळे मासे विखुरायचे. पण एका विशाल सागरी मिनारात लपलेला पिवळा मासा तितका भाग्यवान नव्हता. इकडे बघा, आम्हाला छान जेवण मिळालंय. चला ते खाऊया. शार्क टोळी नुकतीच पिवळा मासा खाण्याच्या बेतात होती, पण नंतर त्यांना एक मोठा मासा डोक्यावरून पोहताना दिसला. ते बघा, तो मासा मोठा आहे. चला तो खाऊया. परंतु धोकादायक टोळीला खूप उशिरा लक्षात आलं की त्यांना खायचे असलेले मोठे मासे खरे तर मच्छीमाराच्या हुकच्या टोकावरील खेळण्यातील मासे आहेत. माझे दात खूप दुखतायत. माझं नाक खूप दुखतंय. ते खेळण्यातील माशांमध्ये व्यस्त असताना पिवळा मासा निसटला आणि त्यांच्या खाण्यापासून वाचला. तुझ्यामुळे आम्हाला दुपारचं जेवण मिळालं नाही. सुंदर समुद्र हा फक्त शार्कचा एक समूह नव्हता. तो विशाल आणि रंगीबेरंगी गोंडस आणि आनंदी माशांच्या कुटुंबांनी भरलेला होता. चला बाळांनो, आज जायची वेळ झालीये. पण मम्मी, हे बघा मुलांनो, मला काहीतरी खायला आणायला जावं लागेल आणि मी गेल्यावर तुम्ही घरातच राहा. नाही, आम्ही तुझ्यासोबत येतो. नाही बाळांनो, ते खूप धोकादायक असेल. ते शार्कने भरलेलं आहे. चला तुम्ही सगळे आत व्हा आणि अनोळखी लोकांशी अजिबात बोलायचं नाही. 3 लाल मासे त्यांच्या घरात घुसले, जे बुडलेले जहाज होते. त्यांना पाहिलेल्या शार्क टोळीला तिथेच आई मासा पकडायचा होता. एक अतिशय स्वादिष्ट मदर फिश, आणि यावेळी ते खेळणं नाहीये. मोठ्या शार्कने अचानक त्याच्या मित्रांना थांबवलं, ज्यांना हल्ला करायचा होता. थांबा, आपण एक मासा खाण्याच्या ऐवजी बुडलेल्या जहाजात लपलेले 3 मासे का खात नाही आहोत? काय कळलं? मस्त आयडिया ना? हा, नक्कीच. तू खूप हुशार आहेस बॉस. चला तिघांना खाऊया. इतका वेगवान नाही. आपण त्या माशांवर लगेच हल्ला करणार नाही आहोत, कारण आपण या विशाल शरीरांसह त्यांच्या घरात प्रवेश करत असताना ते छोटे मासे सहजपणे घरातून निसटू शकतात. आपल्याला एक योजना बनवावी लागेल. कसला प्लॅन आहे बॉस? तुम्ही जा आणि शांत ठिकाणी थांबा. योजना माझ्यावर सोडा. म्हणून शार्क स्वतःचा वेश धारण करण्यासाठी लाल कोरलमध्ये फिरत होता. लाल माशांच्या कुटुंबातील सदस्य असल्याप्रमाणे त्याने स्वतःला लाल रंगवलं. मग त्याला त्याचा धोकादायक पंख लपवण्यासाठी एक नारिंगी नमुना असलेलं शेवाळ सापडलं. त्याने त्याच्या पाठीवर शेवाळ फेकलं आणि त्याचा टोकदार पंख झाकला. शेवटी शार्कने लाल माशाची आवडती मॉस कुकीज आणली. कोणताही मासा या कुकीजना नाही म्हणणार नाही. शार्क लाल माशाच्या घराकडे पोहत गेला आणि नाकाने दार ठोठावलं. कोण आहे? मी मॉस कुकीज विकणारा एक जुना लाल मासा आहे. तुम्हाला काही घ्यायला आवडेल का? मॉस कुकीज. लाल मासे तरुण होते आणि कुकीज बद्दल खूप उत्सुक होते, म्हणून त्यांना लगेच बाहेर जाऊन काहीतरी मिळवायचं होतं. अरे थांबा, आपल्याला आईने अनोळखी लोकांशी बोलू नका म्हणून सांगितलं. लाल माशांच्या भावांपैकी एकाने दरवाजाच्या छोट्या छिद्रातून बाहेर पाहिलं. पण तो कोणी अनोळखी नाही, कारण तो आपल्यासारखाच लाल मासा आहे. म्हणून मासे भावंड बाहेर गेले. मी तुम्हाला माझ्या घरी घेऊन जातो. माझ्या घरी आणखी कुकीज आहेत. लाल मासा शार्कच्या मागे गेला.
शार्क त्यांना कसे खावे याचा धूर्तपणे विचार करत असतानाच मासेमारीची काठी त्याच्यावर पडली आणि त्याचा पंख लपवत असलेल्या शेवाळाला खरचटलं. त्याच क्षणी लाल माशाला समजलं की तो शार्क आहे. तो शार्क आहे, धावा धावा! त्यापैकी एक खडकाच्या मागे लपला, कोरलमध्ये दुसरा आणि तिसरा दगडाखाली लपला. पण शार्कने त्या प्रत्येकाला शोधून तिघांनाही पकडलं. आपण माझ्या मित्रांसह एक छान मेजवानी करू. त्यांच्यापैकी फक्त एकच शार्क पासून पळून जाण्यात यशस्वी झाली आणि ती पटकन तिच्या घराकडे पोहोच गेली. तेवढ्यात आई तांबडा मासा खूप घाबरला जेव्हा तिला घरात आपली बाळं दिसत नव्हती. नाही, नो, तुम्ही कुठे आहात माझ्या बाळांनो? आई मासा आपल्या मुलांना शोधण्यासाठी जाणार होती, पण तिने तिचे बाळ घाईघाईने तिच्याकडे पोहोच येताना पाहिलं. आई, शार्कने माझ्या भावांचं अपहरण केलं. मला माहित आहे की ते कुठे आहेत. आपण त्यांना वाचवू शकतो. मदर फिशने हुशारीने जायंट व्हेल विलीची मदत घ्यायचं ठरवलं आणि नंतर ते तिघे एकत्र पोहले जेथे शार्क टोळी होती. शार्क टोळी नुकतेच मासे खाणार होती. जेव्हा त्यांना पाहून हे आश्चर्य वाटलं की त्यांच्याकडे फक्त 2 मासे आहेत. इथे फक्त 2च लाल मासे आहेत बॉस. काय? कसं काय? मला असं वाटतं की यापैकी तुम्ही एक मिस केला असेल बॉस. हो, ती मीच होते जे पळून गेले. काय? जेव्हा शार्क टोळीने मोठ्या व्हेल विलीला पाहिलं तेव्हा ते खूप घाबरले. अशा प्रकारे 2 लहान लाल मासे वाचले असताना विलीने लगेच तोंड उघडलं आणि तिन्ही शार्क पकडले. वाचवा, वाचवा, कोणीतरी वाचवा! तुम्ही पुन्हा लहान माशांची शिकार करायचा प्रयत्न कराल का? नाही, आम्ही वचन देतो. नाही. मग लाल मासा सुरक्षितपणे घरी परत येऊ शकेल? हो, ते जाऊ शकतात. आम्हाला इथून बाहेर काढा. आणि लाल मासे कुटुंब सुखरूप घरी परतलं. आणि तेव्हापासून 3 लहान लाल माशांना समजलं की त्यांच्या सुंदर समुद्राच्या घरात त्यांच्या आईची आज्ञा पाळणे आणि सुरक्षित राहणे किती महत्त्वाचे आहे.